नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये, जेथे होईल तुमचे संस्कृत सुगम संस्कृतम। तर आज आपण 5व्या पाठाचा भाषाभ्यास पाहणार आहोत, जो की सर्वोत्कृष्ट भाषा अभ्यासांपैकी एक आहे आणि परीक्षेत त्यामधूनच प्रश्न येत असतात। त्यामुळे हा भाषा अभ्यास आपल्याला खूप सोयीस्कररित्या चांगल्या प्रकारे पक्का करायचा आहे। तर मग करूया सुरुवात। पण भाषा अभ्यास हा मी दोन प्रकारे डिवाइड केलेला आहे। पहिला प्रश्न आणि हा क्रियापद आणि लिखत हा दुसरा प्रश्न। मग पहिल्यासाठी आपण थोडंसं शिकणार आहोत, त्यानंतर पहिला सोडवता येईल आणि परत पुढच्या प्रश्नासाठी थोडंसं शिकावं लागेल, मग आपल्याला पुढचा प्रश्न पाहता येईल। कारण की बेस पक्का असेल तर आपण प्रश्न सोडवू शकू। तर मग करूया सुरुवात। तर बघा, पहिल्या प्रश्नासाठी आपल्याला काही रूप लागणार आहेत। आता बघा, त्वम, त्वम, त्वमचा अर्थ काय तर तू। ओके, तू। आणि त्वम हे एक वचन आहे। याचं आता अनेक वचन करा, द्विवचन करा। त्वम, त्वमचं द्विवचन युवाम। अर्थ काय त्याचा, तुम्ही दोघं। समजलं? पुढे हे झालं द्विवचन आणि आता बहुवचन। बहुवचन काय येईल आता, त्वम, युवाम आणि युयम। युयम, युयम म्हणजे काय, तुम्ही सर्व। सर्व, बस हे लक्षात ठेवायचे आपल्याला। त्वम, युवाम, युवम आणि तू, तुम्ही दोघं आणि तुम्ही सर्व झालं। आणि आता मग क्रियापदानुसार इथं प्रत्यय लागतो सी, इथं लागतो थह आणि इथं लागतो थ। हे आपण परत बघू, हा टेबल पाहिलाय आपण, तरी आपण परत बघू हा टेबल। ओके, हे झालं त्वमच्या बाबतीत। ओके, आता अहमच्या बाबतीत काय, तर एक वचनसाठी अहम हा शब्द येतो। अहम अर्थात काय, मी। अहम, युवाम, अहम, आवाम, वयम। आवाम आणि वयम। ओके, अहम, आवाम, वयम। अहम म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघं। एवढं समजून घ्या म्हणजे तुम्हाला भाषा अभ्यास अगदी सोपा येईल। वयम, वयम म्हणजे काय, आम्ही सर्व। सर्व झालं। तर अहम साठी प्रत्यय लागतो मी, आवाम साठी प्रत्यय लागतो मी, वह, वह आणि वयम साठी लागतो मह। ओके, आता हे प्रत्यय मी कुठून आणतोय, तर याच्यासाठी एक टेबल आहे, तो प्रत्येकाने पाठ करूनच घ्या आणि झालाच असेल तुमचा। तो आहे ती, तह, अंती, सी, थ, ह, थ आणि मी, वह, मह। ओके, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष आणि एक वचन, द्विवचन आणि बहुवचन। अरे पण मग पहिली ओळ आहे ती केव्हा वापरणार, दुसरी ओळ कधी वापरणार, तिसरी ओळ कधी वापरणार, हे तर समजू द्या की आम्हाला। पहिली ओळ केव्हा वापरायची, जेव्हा क्रिया करणारं कोणीतरी वेगळं आहे, वेगळा। जेव्हा दुसरी ओळ केव्हा वापरणार, जेव्हा क्रिया करणारा समोरचा आहे आपल्या। आणि क्रिया करणारा जेव्हा स्वतः बोलत असेल तेव्हा
तिसरी ओळ वापरायची, स्वतः. समजलं का? आता कसं आहे नेमकं, तर त्वम आहे. त्वम कोण आहे? समोरचा. किती आहे? त्वम म्हणजे तू, एक जण आहे, तर आपण तो प्रत्यय सी लावू असं. तसंच युवामसाठी, युवाम म्हणजे तुम्ही दोघं, दोन जण आहेत, द्विवचन, समोरचे आहेत तुम्ही दोघं, तर प्रत्यय लागतो थ. तो इथं थ वापरलाय आपण. युएम, युएम म्हणजे काय? तुम्ही सर्व, तुम्ही सर्व समोरच्याला म्हणतोय आपण, तर समोरचा आणि सर्वजण म्हणून बहुवचन, तर प्रत्यय लागतो थ. तो थ इथं लागलाय. त्याचप्रमाणे अहम, अहम म्हणजे मी, मी म्हणजे काय? स्वतः, स्वतः किती जण आहेत? एक, तर जो मी असा प्रत्यय लागतो आपल्याला. त्यानंतर अहम, आवाम, आवाम, आवाम म्हणजे काय? आम्ही दोघं, आम्ही दोघं, आम्ही दोघं म्हणजे त्याच्यात बोलणारा स्वतः आहे आणि किती जण ते? दोन, तर प्रत्यय काय लागेल? वह. अरे इतकं सोपं आहे का? हा. वयम, वयम म्हणजे काय? आम्ही सर्व. फक्त शब्दार्थ पाठ करायचे आहेत. आम्ही सर्व, आम्ही सर्व मध्ये कोण आहे? स्वतः बोलणारा आहे का? हो. आणि किती जण आहेत ते? सर्व, बहुवचन आहेत, अनेक जण आहेत, तर प्रत्यय काय लागेल? मह. कुठं प्रत्यय लागतो पण? हा क्रियापदाला. बघू आता ते. मह लागलं का? ओके. इतकं आपल्याला प्रश्न क्रमांक 1 साठी उपयोगी होतं. आता आपण प्रश्न क्रमांक 1 ला हात लावूया. हात लावू. चला. भाषा अभ्यास. काय म्हणतो आपला भाषा अभ्यास? योग्यम पर्यायम चिनुत लिखतच, म्हणजे काय? योग्य पर्याय निवडा आणि लिहा. आता बघा, पहिले काय म्हटले त्यांनी? अहम टिंब टिंब. ओके. आणि दोन शब्द दिलेले, उपविशामी आणि उपविशाम. यांच्यापैकी काय येतं हे आता आपल्याला बघायचंय. आता बघा, कसं झटपट अगदी सोपं जातं तुम्हाला. हे एवढं शिकलं ना, बास सगळं संपलं. आपण क्लॅरिटी घ्यायची. प्रश्न बघू आता. बघा, अहम आलाय. आता उपविशामीच्या शेवटी बघा, मी प्रत्यय लागलाय आणि इकडं मह प्रत्यय लागलेला आहे. हे प्रत्यय असतात जे की आपण इथं वापरत होतो. आता अहम आलाय. अहम, मला सांगा, अहम बोलणारा कोणी वेगळा आहे? नाही. समोरचा आहे? नाही. अहम म्हणजे मी, मी म्हणजे काय? स्वतः, स्वतः बोलणार आहे. ओके. आणि किती जण येते? अहम म्हणजे मी, एकटा जण आहे मी, एक वचन, तर प्रत्यय स्वतः आणि एक वचन. बघा, मी हे प्रत्यय आता आपल्याला भेटलेलं आहे, म्हणजे क्रियापदाला कोणता प्रत्यय लागेल? मी. मग उपविशामी येईल का उपविशामह? आता तुम्हीच सांगा. उपविशामी येईल. अगदी सोपं. उपविशामी. ओके. उपविशामी म्हणजे बसतो. अहम म्हणजे मी, मी बसतो. झालं. आता दुसरं, अजून पण नाही समजलं का तुम्हाला? अजून आपण व्यवस्थित समजून घेऊ. दुसरं काय म्हणतात? टिंब टिंब क्रीडामह. अरे बापरे. आता अहम किंवा वयम यांच्यापैकी काहीतरी एक वापरायचंय. अहम, अहम अर्थात मी. वयम म्हणजे काय? आम्ही सर्व. ओके. तर क्रियापदाला शेवटी काय लागलंय ते बघायचं. क्रियापदाच्या शेवटी मह हे प्रत्यय लागलेलं आहे. ओके. मह. तर इथं मह कुठं दिसतोय मला? मह हा राहिला मह. ओके. म्हणजे बोलणारा स्वतः आणि किती? बहुवचन, म्हणजे अनेक जण आहेत. म्हणजे आता अहम, अहम म्हणजे मी, हा एकटा जण आहे. वयम, वयम म्हणजे आम्ही सर्व, म्हणजे बोलणारा स्वतः आहे आणि अनेक जण आहेत. मह म्हणजे इथं वयम लागेल. वयम म्हणजे आम्ही सर्व. वयम, आम्ही सर्वजण खेळतो. झालं. आता परत बघा, नाही समजलं? अरे आपल्या जवळ 10 गणित आहेत, म्हणजे 10 उदाहरणं आहेत. अरे आरामशी सोडू आपण, समजेल तुम्हाला. वयम, वयम आलंय. हा, वयम आलंय वय.
त्यानंतर बघा आता भ्रमामी आणि भ्रमामह यांच्यापैकी काय येईल आता? वयम. वयम हा शब्द आलेला आहे. वयमचा अर्थ घ्या. वयम म्हणजे आम्ही सर्व. आम्ही सर्व. आम्ही म्हणजे काय? बोलणारा स्वतः आहे, बरोबर? आम्ही, त्याच्यामध्ये स्वतः येणार तो. परत सर्वजण म्हणून बहुवचन. मॅच करा. मह हे प्रत्यय असावं. हाय का? भ्रमामह. झालं. आम्ही सर्वजण फिरतो घुमी घुमी. त्यानंतर 4 वयम. परत वयम आलाय. चाल द्या. वयम. वयमचा अर्थ काय? पाठ करा रे. आम्ही सर्वजण. आम्ही सर्वजण. ओके, आम्ही सर्व. त्यानंतर मग आम्ही सर्व म्हणजे स्वतः येतोय, बहुवचन आहे. आम्ही सर्व, सर्वजण आहे, बहुवचन आहे. आणि ते आम्ही म्हणतोय म्हणून स्वतः बोलणार आहे त्याच्यात. तर प्रत्यय मह आला. समजलं? मग काय प्रत्यय लागेल? नमामह. अरे हा सर, आता आम्हाला समजायला लागलं. मग आम्ही सगळं सोडवून टाकतो. हा, पॉज करा आणि सोडवून टाका. शेवटी मॅच करून घ्या. अरे बापरे, अरे हे तर सोपं आहे. अरे एकदम सोपं आहे ते. बघा आता परत. अरे एकदम समजेल तुम्हाला. हसामी. संस्कृत सारखी सोपी भाषा दुसरी कोणती रे? बघा, हसामी. आता हसामी, मी हे प्रत्यय लागलेलं आहे. आता मी प्रत्यय इथं टेबलमध्ये कुठं? मी प्रत्यय इथं सापडत आहे. ओके, म्हणजे स्वतः आणि एक वचन असावं. स्वतः एक वचन. बघा, अहम आणि वयम. अहम अर्थात मी. मी म्हणजे काय? स्वतः. आणि किती जण आहेत? एकच जण आहे सर. एक वचन आलं, मॅच झालं. अहम लिहून टाक. अहम. सर पण वयम होतं तिथं. अरे वयम काय आहे? अनेक वचन आहे, त्यामुळे नाही घेतलं. समजलं का? 6 नाही समजलं? कमेंटमध्ये विचारा. त्यानंतर 6 टिंबटिंब वदसी. टिंबटिंब वदसी. सर हे वदसी नवीन काहीतरी आलं. अरे टेबल आहे ना तुझ्याजवळ. वदसी टेबलमध्ये डुक. बघा, वदसी. सी आहे का? हा, डुका डुका. सी. सी कुठं आहे? सी सी. अरे हा काय सी? ओके. सी केव्हा वापरतात? जेव्हा समोरचा आहे आणि तो एकटा आहे. ओके. मग त्वम. त्वम म्हणजे काय? तू. तू. मग तू म्हणजे काय? समोरचा आहे, बरोबर का? हा. आणि मी तुम्हाला म्हणतोय तू म्हणजे तुम्ही काय? समोरचे माझे, बरोबर का नाही? हा. आणि किती जण आहेत? एक जण आहे, तू, बरोबर का नाही? मग समोरचा आणि एक जण, म्हणून तो प्रत्यय सी लागेल. सी. आणि तू म्हणजे काय? त्वम. त्वम. तिथं युवम पण होतं. अरे युएम म्हणजे काय? तुम्ही सर्वजण. पण इथं लागतंय का? मॅच होतंय का? नाही. त्यानंतर मग 7वं गणित काय आहे? 7वं काय म्हणतं? क्षिपथः. ओके, क्षिपथः. शिपथ. शिपथ म्हणजे काय? फेकतात. ओके. आता फेकणे, शिपथ. आता जातं नुसता थ कुठे? बघा, विसर्गवाला नाही, नुसता थ पाहिजे. हा थ. ओके, म्हणजे काय? समोरचं पाहिजे, बहुवचन पाहिजे. ओके, इकडे या. त्वम. त्वम म्हणजे काय? तू. समोरचा आहे का? हा. पण किती वचन आहे? एक वचन. नाही, गेलं. युएम. युएम म्हणजे काय? तुम्ही सर्व. समोरचे आहे का? हो, तुम्ही म्हणतोय. आणि बहुवचन आहे का? हा. इथं मॅच झालं. मग समोरचा आणि बहुवचन थ लिहा. मग काय येईल? युएम क्षी पथ. झालं का मॅच? हा, झालं मॅच. 8वं बघा आता. 8वं
टिंबटिंब नृत्यसी, नृत्यसी. टिंबटिंब नाचतो. आता बघा सी लागलाय, हो लागलाय. मग मी टेबलमध्ये आलो, सी आहे, हो आहे. ओके, समोरचा आणि एक वचन पाहिजे. त्वम, त्वम काय आहे आपल्या समोरचा. किती जण आहेत, एकटा, एक वचन. झालं का मॅच, झालं. लिहा त्वम. असंही लिहा, तसंही लिहिलं तरी चालतंय अनुस्वार देऊन. त्वम, त्वम नृत्यसी म्हणजे तू नाचतोस. युएम काय मग, अरे ते अनेक वचन आहे, पण सी एक वचनाच्या कॉलम मध्ये येत होतं, त्यामुळे त्वम लिहिलं. ओ असं आहे का ते, बरं झालं सर तुम्ही. त्यानंतर बघा आता 9 काय म्हणतात, टिंबटिंब लिखत ह, लिखत ह. विसर्ग दिलाय त्याच्या पुढे, विसर्ग दिलाय त्याच्या पुढे. इथं कुठेतरी होता ना, बघा इथं विसर्ग दिलाय त्याच्या पुढे, इथं विसर्ग दिलाय त्याच्या पुढे. हा इथं झालं का मॅच, हो झालं झालं झालं. किती मग ते, समोरचा आणि 2 जण पाहिजे, द्विवचन. ओके, समोरचा आणि 2 जण. त्वम, त्वम म्हणजे तू. किती जण आहे, समोरचा तू म्हणजे तुम्हाला म्हणतोय मी, तुम्ही माझ्या समोरचे. किती जण आहेत तुम्ही, त्वम म्हणजे एक जण. पण इवाम आहे इथं, इवाम. इवाम म्हणजे काय, तुम्ही दोघं. अर्थ शब्दार्थ पाठ करा. इवाम, इवाम म्हणजे काय, तुम्ही दोघं. ओके, म्हणजे 2 जण. झालं का मॅच, समोरचा आणि 2 जण, इवाम. ओके, 10 बघा, युयम, युयम. ओके, युयम, युयमचा अर्थ नाही माहित मला. अरे असं कसं, मी लिहून दिलंय ना. त्वम, त्वम म्हणजे तू, युवा म्हणजे तुम्ही दोघं. युयम, युयम म्हणजे तुम्ही सर्व. ओके, तुम्ही सर्व. तुम्ही माझ्या समोर आहेत, मी म्हणेल तुम्ही सर्व. तुम्ही सर्व म्हणजे तुम्ही माझ्या समोरचे आहेत. ओके, समोरचा फिक्स झालं. ओके, तुम्ही सर्व, सर्वजण आहेत, बहुवचन मध्ये जाईल. समोरचा बहुवचन, मला भेटला थ, म्हणजे क्रियापदाच्या शेवटी थ असावा. या इथं युयम आणि क्रियापदाच्या शेवटी थ असावा. पठत. झालं, सॉरी थ इले, क्रियापदाच्या शेवटी थ असावा. फिक्स, अतिशय उत्तम. झालं झालं, काही अडचण नाही असली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारून घ्या. अहम उपविशामी, मी बसतो. वयम क्रीडामः, आम्ही सर्वजण खेळतो. वयम भ्रमामः, आम्ही सर्वजण फिरतो. वयम नमामः, आम्ही सर्वजण नमस्कार करतो. अहम हसामी, मी हसतो. त्वम वदसी, तू हसतोस. युयम क्षिपतः, तुम्ही सर्वजण फेकतात. त्वम नृत्यसी, तू नाचतोस. युवाम लिखतः, युवाम लिखतः, तुम्ही दोघजण लिहितात. युयम पठतः, तुम्ही दोघजण नाही, तुम्ही सर्वजण वाचतात. झालं. तर आता आपण दुसरा प्रश्न पाहू.